हॅलो गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आणि आजची तारीख आहे 7 तारीख, रात्रीच्या 11 वाजल्यात. तर आम्ही परवा दिवशी आलो गोव्याशी. तर गोव्यावरनं आल्यानंतर एक असा प्लॅन झाला फ्रेंडसोबत. तर आता आम्ही परत चाललो बाहेर फिरायला. कुठे चाललो तर मी ऑन द वे सांगेन. माझी पॅकिंग झाले. श्रुतिका आणि मम्मी ते दोघी बसलेत. श्रुतिकाने अजूनपर्यंत ही बॅग काय ओपन नाही केली, कारण की तरी मी चाललो. तुम्हाला घेऊन गेलतो ना तर गोव्याला. मग आता परत चला आम्ही. आता नंतर तुम्हाला परत नेऊ या ट्रिपने. बघू हो लवकरच. आता तुम्हाला माहित असेल जे व्लॉग बघत असतील, व्लॉगला मागच्या सप्ताह होता ना. हो तर सप्ताह जर तुम्हाला माहित असेल, सप्ताह पण चालू होणार आहे. मग सप्ताहानंतर असा विचार करू, बघू, मग काय झाला तर नेऊ ना तर नाही, बघू. लेट्स सी कुठं जायचं. कुठेतरी साऊथला झाला तर म्हणजे बघू आता पॉसिबल. तर आता परेश ऍक्च्युली मी गाडी आमची नेत नाही, ग्लॉस्टर खालीच आहे. तर अमितची कार नेतो यंदा. त्यांचा वेट करतोय. 9:30 वाजता येणार होते ते, 11 वाजायला आले. बट अजूनपर्यंत त्यांचा काय फोन नाही ना पत्ता नाही, कारण की इथनं निघायचं आणि पोहोचायची रनिंग आहे टोटल 14 तास इथनं. तर तोपर्यंत तुम्ही गेस करा कुठे चाललोय मी. आणि तसं तुम्हाला थंबनेल आणि फोटो बघून माहीतच पडेल की आम्ही चाललोय कुठे. तरी पण कधी येतात ते वाट बघते त्यांची. जेवण वगैरे झालं, आंघोळ केली, फ्रेश झालो, बसलो, वेट करतो. कसलं खाऊ? काय नको ते आम्हाला, काय नको. तू परेशला ना काय नाही, राहू दे. ऍक्च्युली लॉग नाही करता आला. आम्ही जेव्हा राजस्थानला गेलतो तेव्हा तर तो लॉग झाला असता, तो पण लय भारी लॉग झाला असता. पण यंदा असा विचार केलाय की लॉग करू. आणि या लॉग मध्ये श्रुतिका नाहीये, आम्ही फ्रेंड्सच चाललोय. आणि तर काय माहिती व्ह्यूज येतील का नाही येतील, तुला काय वाटतं येतील? अच्छा तुम्ही नाही तर नाही येणार का? लेट्स सी, बघूया. हा जर त्या कोणाला इंटरेस्ट असतील आपल्या भारतीय बोलतो ना एन्शियन कलाकृती बघण्यासाठी, तसं ते बघण्यासाठी आम्ही चाललोय. तर ज्यांना बघायचं असेल तर हा लॉग पूर्ण बघा, हा बघा, याचा पुढचा लॉग बघा. तर तुम्हाला माहीत पडेल की नक्की काय काय. कोण गेला असेल तर मला कमेंटमध्ये पण सांगा की कुठं कुठे गेला आणि तिथं बघण्यासारखं काय काय. सो तर चला बघू कधीपर्यंत येतात. वेट करतोय आम्ही. अजून किती वेळ लागते ते त्यांना. तर मी श्रुतिकाला फरेरो रोशर मागते तर देत नाही ती. काय भाऊ असं करते ना तू. आता फोडायलाच काढलेला चॉकलेट फोड लगेच. मला दे एक दे. थांबा, कैची दे, मला फोडायचंय. तो कैची ह्याच्यात असेल, कटर घे ना. चलो एक एक इतका मोठा आहे, एक तरी दे. घेऊन जा, मला काही अक्का अक्का घेऊन जा. तुम्हाला स्लॉट देते मी, एक स्लॉट मला ठेवते. हो मग परत मागायचं ना. संपलं मागायचं नाही, तो माझा संपला. तुम्ही नेला काय? संपल्यावर परत मागणार. असं कसं, असं येत नाही, असं नाही चालणार. तुझा एक फरेरो रोशरचा बॉक्स कधीपर्यंत चालेल? हा यो कधीपर्यंत? तरी पण नाही, तुझा एक अंदाज कधीपर्यंत चालेल? 2 महिने आरामात. 2 महिने ना, मग 2 महिने तर आता 1 महिना तो वरचा स्लॉट संपला. 2 महिन्यानंतर चालत ना. नाही पण 2 महिन्यानंतर फिरायला चाललोय तर तो व्हाईट कलरचा पण आणा ना, मस्त वाटतं. फिरायला इथं बघ एक कमी आहे खायला. हिचा खाऊ बघा कमी आहे, तरी संपला, कमी झाला. संपला, तुम्हीच ते संपवलं. मी 2च चिप्स खाल्ले असतील ते पण मी सांगेल. चिप्स इथं भेटला. कुठला तो होता? टोमॅटोचा होता. लेस भेटला. त्याच्या आधी तो प्रिंगल्स, तो पण संपवला. प्रिंगल्स तर तुम्ही लवलं ते. प्रिंगल्स का? हा प्रिंगल्स खाल्ला. एकच खाल्ला मी. दोन्ही लवलं तुम्ही. चला तर बस झाला. एक बॉक्स तर पहिल्या दिवशी आणला, त्या दिवशीच लवला. एक स्लॉट तुम्हाला देते. स्लॉट बीट नको, ते एकच दे. मला ठेवते. एकच दे. थँक्यू. फरेरो रोशर आपल्याला पटतच नाही. A few moments later. सो तर काय शेलकेचा फोन आलेला, तर तो बोलतो आलोय मी, चलो बॅग लेके निकलते. छत्री तर लागल, कारण की आम्ही फोन करून विचारलेला का तिकडे पाऊस आहे. सो तर छत्री लागेल. छत्री घेतली आम्ही. गाडी आले. रात्री घालणार आहे का तू चष्मा? थोडं थंड काय बोलला तू? ऐकलंय नाही? ऐकला का? अरे एवढं तर रात्री
ठीक आहे मला जरा- ह्याचा काय विषय आहे सांग? काय? पेटीएमचा बंद झालाय. बंद झालं वॉलेट बंद हा, झालं. मग मग आता याचा चालणार वॉलेट चालू दाखवते. नाही. मग वॉलेट मध्ये पैसे जातात तुझ्या? नाही हा मग कसं मग पैसे कट होतील? मग ग्लॉस्टरचा घेऊ माझा? नाही दुसऱ्या ह्याला ओपन नाही होणार का? ना होणार, गुगल पे फोन पे काय वॉलेट? ना होणार. दुसरा लागेल आपल्याला. ग्लॉस्टरचा आहे आपला ह्याचं पण आहे, पण नंबर प्लेट ती दाखवेल. नवीन काढू शकते ना ती. कधी पैसे आता काय? आता आपल्याला टोल कुठं लागणार आहे? एक ठिकाणी जुना जुन्या रस्त्याने म्हणजे का एक विराला लागणार. बॅक लोड करतो आणि का सीन आहे याचा तो सॉल्व्ह करून मग निघतोय. माझा गोप्रोचा स्टँड कुठे? हा थांब ना दाखवतो ना. दे थांब गोप्रोचा स्टँड आहे यार. की हा माझा गोप्रोचा स्टँड तुटला आहे, तर परेशला बोललो येताना तू घेऊन ये, तर त्याने घेऊन आलाय. तर तो स्टँड याला अटॅच करतो. कुठे? होतंय का? येस होईल, चालेल. होतंय का? तर स्विच करतो आहे. चालू परत चालू चल ना, ते मग नंतर मी घेतो. चल मध्ये पुढे गेल्यावरती हे माझी उशी कुठे ठेवलीस? पाठवलं तुम्ही फक्त घेऊन जाऊ दे. गावकात जा आणि आम्हाला सांगा कुठं टॉस उडवल्यानंतर. हो काय? डायरेक्ट स्टेटस बघू उद्या कुठे. अजूनपर्यंत सांगितलं नाही, पण नक्की कुठे जायचं माहित नाही. तर बघू, टॉस उडू. तर टॉस उडू, मग तुम्हाला माहित पडेल. स्टेटस बघा आमचा. हो. नेक पिलो ठेवा तुमच्या इथं. चला चला चल चला बाय. मी गाडी चालू. हा लेट्स सी. आपण शेलकेला ट्रेन करूया का थोडासा? कारण की शेलकेला आम्हाला ट्रेन करायचं इन फ्युचर. आम्हाला कुठं पण फिरायला जायचं आहे ना, मग शेलकेच गाडी चालवेल. मग कसं आम्ही पाठीमागं रिटायर होऊ. खरे परेश, आम्ही रिटायरमेंट घेणार आहोत. तर आता निघलोय आम्ही. अजूनपर्यंत डिसाईड न झालं की कुठं जायचं नक्की. निघलोय खरा, तर टॉस उडू माहीत पडेल कुठे. गाडीला थांबलोय नाश्ता करण्यासाठी. तर इथनं ड्राईव्ह थ्रू घेतोय. एक मिनिट आहे भाई. युनिक ऑर्डर असेल आपली. दोन्ही होते ते. तर आता आम्ही पार्सल घेतलं मॅगडीवरनं. तर आता आम्ही कलंबोलीच्या मॅगडीला आणि इकडे फ्यूल फुल करणार आहोत आणि आमच्या रूटला निघणार आहोत. आता गाडीमध्ये फ्यूल भरू आणि बर्गर पण खाऊ. झाला आहे आमचा आणि इकडे सगळा सेटअप करतो पेट्रोल पंपवरती आणि ड्रायव्हर पण चेंज होणार. म्हणजे आता मी गाडी चालवणार आहे, तर इकडनं निघणार आहोत. सगळा पूर्ण सेट करून मग एकदा नॉनस्टॉप जितका लांब स्टॉप घेता येईल तितका लांब स्टॉप घेणार आहोत. सध्या थांबणार नाही. बघू आता कुठे डिसाईड होतो स्टॉप घ्यायचा. सगळे पूर्ण बसतात. चलो फिर निकलते यहाँ से. 6.5 hours later. हॅलो गाईज, तर सकाळचे वाजल्यात 8:30 म्हणजे 8:21 झालेत. तर आम्ही कुठे चाललो आहे तर तुम्हाला सांगितलं नव्हतं. सो तर आम्ही चाललो आहे हम्पीला. हॉस्पिटलला स्टे करणार होतो त्याचा. तर आता इकडे चहा पियायला थांबलो आहे सध्या. काल कलंबोलीवरनं निघाल्यानंतर हा पहिला आमचा स्टॉप आहे. नॉन स्टॉप आम्ही इथपर्यंत आलो आहे. तर हा फर्स्ट आमचा स्टॉप आहे. साधारण आम्ही 550 किलोमीटर नॉनस्टॉप आलो आहे. तर आता इस्टिमेट टाईम होता दुपारी 1 ते 1:30 2च्या मध्ये पोचायचं. बट आता गुगल मॅप शो करतो आहे की आम्ही 11 वाजेपर्यंत पोचू. कारण की आम्ही स्टॉप नाही घेतला, कुठे थांबलो नाही, त्यामुळं लवकर पोचू. तर आता कधीपासून शोधत होतो, सकाळी 6 वाजल्यापासून शोधत होतं की कुठे चहा पिला भेटेल. चहा प्यायला कुठंच काहीच ना दुकान भेटलं. तर हा भेटला आहे. एक इथं चहा प्यायला थांबलो आहे. तर कसं आहे काय माहिती, बट होप फॉर दी बेस्ट. तर आता सगळेजण निघत आहेत चहाचे. मला नको चहा. बघू आता अजून किती वेळ लागतोय. तसं तरी तर वेदर पूर्ण क्लाउडी आहे. मध्ये पाऊस पण खूप पडलेला आणि इथं जोरात पाऊस पण झालेला. 2-3 दिवस बहुतेकपर्यंत पाऊस खूप झाला आहे. कारण की रस्त्यावरती आणि आजूबाजूला सगळं इथं पाणीच पाणी होतं. सो आता इकडनं आम्ही चहा पिऊन, म्हणजे मी नाही, चहा पिऊन इथनं निघणार आहोत.
शिव्या द्यायला लावता ना मला तुम्ही. शिवाय देणं चांगली गोष्ट नसते, समजलं. हे डिलीट मार. डिलीट नाही, जाईल लॉग मध्ये. 8:30 वाजले निघता तर परेशने चहा पिला. तर आता फक्त किती साधारण 150 किलोमीटर 150 किलोमीटर राहिले आहे. एक 100 किलोमीटर सॉरी नाही 150 किलोमीटर राहिले. आता 150 आता नॉनस्टॉप आम्ही 150 किलोमीटर जाऊ, कुठं थांबू नाही. फास्ट जाऊ. आलोय 140 150 पण ऑलमोस्ट 140 किलोमीटर बाकी आहे. तर चलो. असं आमच्या सोबत पहिल्यांदा होतंय का तुमच्या सोबत पहिल्यांदा होतं? कारण की स्पेलिंग पण रॉंग आहे. चिकनची स्पेलिंग आय गेस वेगळी इथं. आम्ही स्टेट चेंज केला तर स्पेलिंग पण चेंज झाली. भरपूर काय चेंज झालं इथं. सगळे बोर्ड याचं ते जिलेबी आहेत. काय समजत नाही काय आलेलं काय नाही. कर्नाटक मध्ये होत सध्या आम्ही. बोल ना. हॉस्पेट आहे. हॉस्पेट मध्ये आलो. हॉस्पेट सिटी मध्ये आम्ही. इथून 18 किलोमीटर आहे हम्पी. हा सांग रे. ओके. हॉटेल शोधतोय आम्ही. आता बघितलं तुम्ही परेशने काय बोलला ते. तर आम्ही पोचलेलो आहोत. 11 वाजलेत आणि शेल्की इकडे गेले या लॉजमध्ये आणि आम्ही त्या लॉजमध्ये रूम शोधायला गेलेत, रूम बघायला गेलेत. रूम कशी आहेत ते. मी आता पाठीमागे आलो थोडा रेस्ट करण्यासाठी. तर 11 वाजलेत. 11 वाजता आम्ही पोचलोय. तर बघूया किती कुठली रूम भेटते. तर लेट्स सी. सो तर गाईज आम्ही निघालो. हॉस्पिटलला थांबलेलो. तिकडे काय रूम्स भेटल्या ना. रूम्स बघत आम्ही इकडे हम्पीला पोचलो. इथे रूम घेतल्यात. गाडी तिथं पार्क करायला सांगितले. गाडी पार्क करून येतील. बाकी सगळेजण वरती गेलेत. तर आता इथेच 2 दिवस तर इथेच स्टे. इकडनं बघू. पहिले आता जाऊन थोडासा आराम करू. त्यानंतर मग वाजले 12. मागाशी आम्ही 11 वाजता हॉस्पिटलला होतो. तर किती थोडासा इथं आराम करून मग संध्याकाळी बघू इथं काहीतरी फिरण्याचं काहीतरी. मी आणतो देतो. चले लवकर. वास मस्त आलाय ना रे पर्या चिकनचा. पण काय करणार आज शनिवार आहे, खाऊ नाही शकत. काय परे उचल तो. कसं उचलणार. मी घेऊन चल. अरे टावर पण इथं जाय पण. कसला. हा चप्पल इथे काढायचे. आता आपण रूम मध्ये जाऊ. आपला हा रूम नाही. लाईट तर चालू कर. रूम त्या साईडचा आपला. इथं सेटअप बॉक्स साफ करते. इथं सेटअप ना करू. फक्त 5 मिनिटांनी दिले. ओके. बाजूची रूम आहे का. हा ठीक आहे. तशी रूम चांगली आहे. मस्त आहे. गाईस तुम्हाला आमची रूम दाखवतो. ही रूम घेतले. ही अशी रूम मस्तपैकी आहे. आम्ही सगळे एकच ठिकाणी. सो तर आता खूप टायर्ड आहे आणि आता सगळेजण फ्रेश होऊन झोपणार आहेत. तो आता वाजलेत 12:30 वाजलेत दुपारचे. तर आम्ही फ्रेश होऊन आता झोपतोय. तर भेटूया थोड्या वेळ. A few moments later. तर गाईस वाजल्यात 4:30 आणि फ्रेश होऊन आता आम्ही निघतोय स्पॉट व्हिजिट करायला. सगळेजण फ्रेश होऊन रेडी आहेत सगळे. आता पहिले कुठे चाललेत तर बघू. स्पॉट तर डिसाईड अजून केला नाही. ऑन द वे डिसाईड करू. आता निघतोय. ट्रॅव्हलिंग केल्यापासून फक्त 3च तास आराम केला. 3 तास आराम नंतर आता इकडनं बघू कुठे कुठे चाललेत ते. पाऊस इथं खूप पडला आता थोडा वेळ पूर्वी. बघा रस्ते पूर्ण ओले आहेत पूर्ण आणि क्लाउडी वेदर आहे फुल इथं सतत जरी. सो तर आता आम्ही निघालोय आणि आता आम्ही सगळे चाललोय. तर ऑन द वे 3.5 किलोमीटर आहे इथनं. तर बघूया. परेशने लोकेशन सजेस्ट केले आम्हाला. कशी आहे तुला तुम्ही बघा मस्त वेगळी. परेशने लोकेशन नाही पूर्ण ट्रिपच पूर्ण ट्रिपच अरेंजमेंट आणि परेश. येस येस ऑल आणि ड्रायव्हर पण तोच आहे. म्हणजे सगळं करता धरता आमचा तोच आहे.
पोचलो का? नाही पोचलो आपण, सरळ जायचंय. पुढे आहे का इकडं पण नाही आहे? सरळ जायचं, इकडे पण काहीतरी आहे. इकडे गाडी ते आपण डोक्यात नाही आम्हाला इथनं तो सुखरूप घरी पण तोच नेणार आहे. हा, ते आमच्या जिम्मेदार होते, त्याच्यावरती आहे सगळं. कसं नेणार कसं नाही आम्ही काहीच बोलणार नाही, आम्ही फक्त बसतो, चलो. उठवाचं काम पण त्याचाच आहे आम्हाला. आम्ही करणे का आता उठवलं पण आम्हाला त्यांनीच, चला 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 आता निघालोय. तर आम्ही तर पोहोचलो लोकेशन वरती. ते परेशने काय छत्री आणले ना, नुसते फुटेज खातंय, आमची छत्री घेऊन फिरतोय. हे रे हे बघ है. हा मग तुटलेली आहे, आता काय करणार, इथं तो छत्रीवाला बघायला लागेल. चला. आणि पाऊस पण आला इथं जोरात पूर्ण, बघा या साईडला काळोख केलाय. आणि ते ऑलरेडी आम्ही जेव्हा झोपलेलो तेव्हा खूप पाऊस पडला. तर आम्ही या मंदिराच्या इथं आलोय. सो तर हा विरूपक्ष मंदिर आहे. पण बघू आतमध्ये चाललोय. आता आम्ही इकडून निघलो नेक्स्ट लोकेशनला जायला. तर नेक्स्ट लोकेशन कोणती आहे तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आमच्या दुसऱ्या लोकेशनवरती पोचलो आहे. आणि ही लोकेशन म्हणजे इकडे ही मूर्ती आहे, पण पूर्ण दगडामध्ये बनवलेली आहे. तर आता हा ही दुसरी लोकेशन आहे. गोपुरा कृष्णा टेम्पल आहे. आणि इथे सगळं पूर्ण म्हणजे मोठी असेल पण ती आता तुटलेली आहे. खूप काही स्ट्रक्चर तिथला इथला या साईडचा तुटलेला आहे, या भागचा पूर्ण ढासळलेला आहे. इकडे पण असंच आहे. चला आतमध्ये इकडनं एंट्री बघू काय ढासळलेली आहे पूर्ण. आणि बघू आतमध्ये काय आहे. या साईडला पण व्ह्यू मस्त आहे. मला ह्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन पाहिजे तर व्हिडिओ पॉज करून हे वाचा पूर्णपणे. सो तर आतला काही दृश्य असं आहे. हा जो गोपालकृष्ण मंदिर होता पूर्ण डिस्ट्रॉय केलेला आहे. पूर्ण सगळे इथे इथनं पडलेलं आहे. भरपूर ठिकाणी अशा कलाकृती आहेत त्या पण पूर्ण डिस्ट्रॉय केलेलं आहे. तिकडनं पण पडलेलं आहे. परत आतमध्ये हा मंदिर होता इथे, पण आता इथे बंद आहे, दरवाजा लावलेला आहे इथला. इकडे बघाल तर ते पण हा पण ही पार्ट डिस्ट्रॉय केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट तिकडे बघा ते हत्ती वगैरे त्यांचे सोंड वगैरे पण तोडले. म्हणजे हा टोटली मंदिर डिस्ट्रॉय केलेलं आहे. तर इकडनं निघालोय आणि आता बघू दुसरा लोकेशन काय. तर निकितांनी गाडी म्हणजे आम्ही गाडी इथे पार्क केली ती, तर गाडी पुढे न्यायला सांगितले कारण की इथं अलाउड नव्हतं. तर गाडी तिथे पार्क केले. निकितन आणि आकाश आला नाही सोबत, आम्ही तिघं चालू पुढं. तर गाईज आता आम्ही लोकेशन विचारतो. मैं क्या बोल रहा हूँ
अभी आप लोग नरसिम्हा देखा बोला सर ने, हाँ अभी नरसिम्हा बड़ी लिंगा देख लिया बताया। मैं आपको स्टार्ट करेगा पहले उद्धव वीरभद्रा मंदिर से स्टार्ट करेगा। उद्धव वीरभद्रा मंदिर, अंडरग्राउंड शिव टेम्पल, बेन का पत्थर। बाद में राजवाड़ा पे एक पुष्करणी, हजारामा मंदिर आएगा, सीक्रेट चैम्बर और एक दसरा दिब्बा बोल के आएगा इसमें। बाद में क्वींस बात, क्वींस बात होने के बाद में इनकेस आप लोग इधर टिकट नहीं रहता है सर, इधर टिकट रहेगा, वो तो रास्ते में ये दिख जाता है। हाँ ये टिकट रहेगा। आपको कल बोलो तो आप लोग लोटस मॉल सॉरी एक जगह पे टिकट लिया तो सेम टिकट आपको इधर आएगा। लोटस मॉल, एल फेस्टिवल, वाच टावर, स्टोन कार, म्यूजिकल पिलर, ये आप खुद देख सकते हैं। अभी ये इतना सारा प्लेसेस से 7 से 8 पॉइंट आएगा। अभी से शाम तक दिखाएगा आपको, 6:30 को क्लोज कर देगा बाहर। जब तक दिखा के वापस देखायचं। आमचं डिसाईड चाललं आहे की आता एक गाईड घ्यायचं, कारण की इकडे सगळं एक जागेवरती दुसऱ्या जागेवरती आहे। तर असं होतं आम्ही एक जागेवरती जातो, परत त्याच जागेवरती फिरून दुसरा लोकेशन पण असतो, मग परत पुढं जातो, परत पाठी येतो। तर प्रॉपर गाईडला विचारून मॅप असला तर कसं बरं पडतं, कुठलं सिस्टमॅटिक 1 by 1 केलं तर बरं होईल। मग तेच त्यांचं बोलणं चालू आहे, बघू आता काय होतं, काय डिसाईड होतं आज करू, कारण की आत्ता वाजलेत 5:30 वाजलेत, तर सगळं क्लोज होईल। तर मे बी पॉसिबिलिटीज आहेत नेक्स्ट डे म्हणजे उद्याचं कवर करू आम्ही तिकडचं सगळं काय, बघू काय होतं ते। सो तर आता आम्ही नेक्स्ट लोकेशनवरती पोचलो आहे। हा आहे अंडरग्राउंड शिवा टेम्पल आहे इकडे या साईडला, शिवा टेम्पल। तिथं आय गेस खालती इकडे मंदिर असेल, तिथं थोडीशी लाईट लागते काळोखात, पण तिथं मूर्ती असेल, नंदी आहे तिथे, तुम्हाला नसेल दिसत। इकडनं आम्ही निघतोय आणि 6 वाजता इकडचे सगळे काय क्लोज होतात आणि 6ला 5 असते मी। तर आता विचार केलं जर बाय चान्स रस्त्यामध्ये काय भेटलं, ओपन भेटलं तर विजिट करू, नाहीतर मग उद्याच। तर आता एक लोकेशनला पोचलो आहे, इकडे लोटस महल, एलिफंट स्टेबल आणि रंगा टेम्पल आहे। तर तिकडे या दोघांना पाठवलं आहे आम्ही तिकीट काढायला। 6 वाजता बंद होतं, माहीत नाही तिकीट भेटेल की नाही भेटेल, आणि या साईडने एंट्री आहे, बघू आता तिकीट भेटलं आहे का नाही। का आला भेटला तिकीट, क्लोज ना, तसं आम्हाला तिकीट नाही भेटलं, आता तिकीटनं ऑप्शन नाही, ते सगळीकडं 6 वाजता बंद होतं लक्षात, उद्याच। सो इकडे काय काय तुम्हाला या प्लेसेस आहेत, पॉज करून बघा। तर इकडं काय आहे तो आम्ही उद्याच्या लॉगमध्ये घेऊ, या लॉगमध्ये ते येणार नाही। आजच्या लॉगमध्ये जितकं काय कवर करता आलं, ट्रॅव्हलिंग होती तितकं आम्ही कवर केलं। आणि इकडनं आता पुढं जायचं परत हॉस्पिटलला जाताना काय एका स्पॉट भेटला तो पण करून जाऊ। इथनं आता आम्ही निघतो हॉस्पिटलला, कारण की इकडे जवळपास खायला वगैरे काय ना, हॉस्पिटल एक चांगली प्रॉपर सिटी आहे, तिकडे सगळं काय अवेलेबल आहे। मग तिथनं अजून नाश्ता वगैरे करू, मग रात्री बंद होतं इथं मॉन्युमेंट। हां बघू, चलो जर रस्त्यामध्ये काय भेटलं तर ते पण करू। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो, इकडची जी ही रेती आहे ना, असं वाटतं बीच साईडला झालं, बीचवरचीच पूर्ण अशी वाटते सगळीकडे, पूर्ण जितके पण एरियामध्ये आहे ना तिथे सगळीकडे अशीच आहे, काय माहिती का। सो तर गाईज आम्ही इकडे आलतो, पण ॲक्च्युली आम्हाला या लोकेशनच्या हिस्टॉरिकल प्लेसच्या बद्दल इतका काय माहिती नाही। गाईड आम्ही आलतो, गाईड घ्यायचा प्रयत्न चालू होता, बट गाईड नव्हता अवेलेबल, म्हणून आम्ही गाईड घेतला नाही। तर उद्या आम्ही मे बी डेफिनेटली गाईड घेऊ इथनं, तर नीट माहिती सांगता पण येईल, आणि काय लोकेशन आणि काय हिस्ट्री आहे त्या लोकेशनची ते पण कळेल तुम्हाला। सो आता इकडनं निघतो आम्ही, वेळ झाला आहे खूप, वाजलेत 6:30 आणि भूक पण लागले खूपच। आता इकडनं निघालो। तर गाईज आता आम्ही इकडं बाजारला आलो, थोडेफार चिप्स वगैरे घेतो, कारण की चिप्स वगैरे नाही आहेत गाडीत, टाइमपास रस्त्यात खायला मजा येते।
इकडनं स्मार्ट बाजारमधनं निघतोय रिलायन्समधनं. सो इकडे गाडी अपोजिट साईडलाच थांबवली. इकडे पाऊस पडल्यामुळे इतकी गार हवा सुटले ना की एकदम भारी वाटतं. एकदम जसं काय हिल स्टेशनला आलो. वातावरण पण तसंच आहे. A few moments later. आता आम्ही जेवायला थांबलोय या हॉटेलमध्ये. प्युअर व्हेज हे रेस्टॉरंट. इथं गाडी पार्क केले आणि वाजलेत 8 वाजायला आलेत. त्या हॉटेलमध्ये चाललोय. भूक लागली कारण की काल रात्रभर ट्रॅव्हलिंग करून दिवसभर पण ट्रॅव्हलिंग केले दुपारपर्यंत. त्यानंतर आल्यानंतर टायर्ड होतो, झोपलो. तर जेवण नव्हतं केलं दुपारी पण. तर आता इथे जेवायला आलो. हॉटेल तर चांगलं आहे. आता आम्ही जेवायला बसलो आणि आमचं जेवणसुद्धा आलेलं आहे. परेश, निकितन आणि आम्ही तिकडे बसले. मी आणि आकाश इथे बसले. तर आमचं जेवण आलं आहे. 10 पीस मसाला आणि रोट्या मागवल्या. आता खूप भूक लागली. आता तुम्हाला डायरेक्ट जेवणच भेटतो. A few moments later. तर आता जेवण करून निघालो आहे आम्ही. आता इकडनं बघू इथे कुठेतरी फिरू. बघू इकडे कुठेतरी सिटीमध्ये काय वाटलं तर थांबू, नाही तर डायरेक्ट रूमवरतीच जाणार. सो तर गाईज आता इकडे आम्ही चावीचे सेल बदली करतो कारण की गाडी ओपन नव्हती होत. तर सेलवाल्याच्या दुकानामध्ये थांबलेलो. गाडी अनलॉक नव्हती होत. तर ते सेल चेक करून नवीन सेल टाकून घेणार आहे. आणि मग इकडे थांबण्यासारखं आणि आता फिरण्यासारखं इथं काही नाही सध्या तरी. तर मग आता इकडनं डायरेक्ट रूमवरतीच जाणार होतो. तर की टायर्ड पण होत, झोप पण कंप्लीट झाली नाही. तर आता सुस्ती यायला लागली. जेवलो तर वाजल्यात 8:30. चेंज करून इकडनं निघतो. डायरेक्टली आता रूमवरती भेटूया. सो तर आता मी सगळेजण रूमवरती पोचलेत आणि 9:30 वाजलेत. तर आता खूप कंटाळा आला, झोप पण येते. सो तर मी कालची आणि हे आजची व्हिडिओ कंबाईन करून इथेच एंड करतो. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनलला. आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये पण खूप काही गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.